Dear student, we see about Tarkio on a current loop. Tarkio means काय आहे couple of forces. couple of forces आता आपण टार्क्यू काय प्रोड्यूस करतो प्युअरली रोटेशनल मोशन निर्माण करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला टू अपोजिटली डिरेक्टेड फोर्सेस बघा मॅग्नेट्यूड सेम असेल परंतु कसे एकमेकाला अपोजिट असतात. जसं आपण आपल्या पेनचं झाकण काढण्यासाठी आपल्याला दोन बोटाचा उपयोग करायचा असतं आणि दोन्ही बोटाची रोटेशन पाहिजे काय आहे एकमेकाला अपोजिट आहे. किंवा आपल्याला वाटले झाकण काढायचं असेल तर आपण दोन बोटाचा फोर्स उपयोग करतो आणि दोन्ही फोर्स कसे असतात एकमेकाला अपोजिट असतात, इक्वल इन मॅग्निट्यूड असतात. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ टार्क्यू. म्हणजे टार्क्यू प्रोड्युसेस प्युअरली रोटेशनल मोशन. आता यामध्ये बघा फिगर ह्या फिगर मध्ये आपल्याला ABCD is a rectangular rope which carries current I, which is placed in uniform magnetic field of strong magnets. N आणि S poles आहे त्याच्यामध्ये आपण धरलेला आहे. There will be a magnetic force. बघा आता magnetic force Fm acting opposite directions on the segments of the rope. बघा opposite direction. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर AB आणि CD हे दोन्ही वर काय होतं हे डाउनवर्ड आहे अपवर्ड आहे अपोजिट मॅग्नेटिक फोर्सेस ऍक्ट ऑन द सेगमेंट्स AB and CD. This results into rotation of loop about the central axis. Central axis भोवती काय होते फिरायला चालू होतं म्हणजेच काय होतं रोटेशनल मोशन निर्माण करते. म्हणजेच टार्क्यू काय निर्माण होतं रोटेशनल मोशन निर्माण होते. The current carrying loop is a rectangular shape and placed in a uniform magnetic field such that the segments AB and CD are perpendicular to the magnetic field. AB आणि CD कसे आहेत मॅग्नेटिक फील्डला कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत. We can use right hand rule to find the direction of the magnetic force. Let us now look at the action of rotation. बघा action of rotation चा जर विचार केला तर इथे आपल्याला काय सांगता येईल in detail consider the loop ABCD placed in uniform magnetic field of induction B. magnetic field B मध्ये uniform magnetic field मध्ये ABCD ठेवलेल्या such that sides AB and CD are perpendicular to the magnetic field, but sides BC बघा BC and AD किंवा DA are not perpendicular नाही ते. आता फिगर A आणि B मध्ये बघा इथं मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण काय केलं बघा द फोर्सेस ऑन ऑल साइड्स ऑफ लूप. द फोर्सेस ऑन ऑल साइड्स ऑफ लूप. द फोर्स F4 बघा F4 कुठं आहे ऑन द साइड 4 आहे. काय सांगता येईल मग 4 विल बी किती येतं बघा F4 इज इक्वल टू काय सांगता येतं IL2 B sin theta B sin 90 minus theta. This is our expression number 1. आता फोर्स F2 on side 4 वर आहे. तशाच प्रकारे द फोर्स F2 on the side 2. F2 on the side 2 काय सांगता येतं DA will be equal and opposite to the F4. Both acts on the same line. Thus, F2 and F4 will cancel out each other. म्हणजे काय होतं F2 is in opposite direction. Therefore, F4 and F2 cancels each other. आता एकमेकाला कॅन्सल करतात. The magnitudes of forces F1 and F3 बघा F1 and F3 काय सांगता येईल आपल्याला
On sides AB and CD, that is 3 and 1, will be I L1 sin theta sin 90. आता इथं काय होईल sin B sin 90, that is sin 90 ची किंमत एक असते म्हणजे काय होते तर I L1B. हे फोर्सेस काय मिळाले आपल्याला F1 and F2 मिळालेले आहेत. These two forces do not act on the same line. F1 and F3 do not act along same line. Hence they produce net torque. So they produce नेट टार्क्यू का करतात नेट टार्क्यू प्रोड्यूस करतात कारण एकाच लाईनवर पडत नाहीत म्हणून टार्क्यू प्रोड्यूस करतात विच रिझल्ट इन टू द रोटेशन. टार्क्यू म्हणजे काय झाला रोटेशनल मोशन निर्माण होतो. काय होतं टार्क्यू प्रोड्युसेस प्युअरली रोटेशनल मोशन. F1 and F3 आर नॉट अलॉंग द सेम लाईन किंवा सेम साईड वर नाहीत म्हणून ते कॅन्सल होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे ते काय करतात दे प्रोड्यूस टार्क्यू प्रोड्युसेस रोटेशनल मोशन. म्हणजेच काय होतं मॅग्नेट स्टार्ट टू रोटेट होतं into rotation of loop so that loop is perpendicular to the direction of B. The moment arm is moment arm बघा moment arm is 1 by 2 L2 sin theta. L2 sin theta about central axis of the loop. Therefore torque 2 is equal to L1 1 by 2 L2 sin theta plus L1P L1P minus 1 by 2 L2 sin theta. हे काय मिळालं आपल्याला मोमेंट आर मुळे मिळालेलं काय आहे मोमेंट ऑफ फोर्स आहे किंवा टार्क्यू आहे आणि ह्याच्याबरोबर काय सांगता येईल म्हणजे आपल्याला I L1 L2 sin theta. I L1 L2 sin theta. आता इथं L1 काय आहे लांबी आहे L2 काय रुंदी आहे. लांबी रुंदीला आपण काय म्हणतो एरिया म्हणतो. If the current carrying loop is made up of multiple of n turns असतील in the form of flat coil, the torque to dash काय मिळेल मग n times torque number of turns आहेत n is equal to काय सांगता येईल मग आपल्याला n I L1 L2 sin theta. हे टार्क्यू नेट टार्क्यू प्रोड्यूस झालेला आहे तर इथं आपल्याला टो डॅश बरोबर काय सांगता येईल NIA. आता ह्याची किंमत ये लिहायचं NIA into sin theta. This is the torque produced due to coil flat coil n number of turns असतील. त्याच्यानंतर आता here A is the area enclosed by the coil. The above equation holds good for all flat coils irrespective of their shape in uniform magnetic field. अशा प्रकारे आपण काय केलं टार्क्यू ऑन ए करंट कॅरिंग लूप किंवा करंट लूप मध्ये म्हणजे आता आपल्याला काय सांगता येतं कोणतेही करंट कॅरिंग लूप ऍक्ट आहे ते मॅग्नेटिक डायपोल किंवा आपल्याला इथं काय सांगता येईल current carrying coil produces magnetic field around it. त्यालाच आपण magnetic field due to
इलेक्ट्रिक करंट. दिस इज द इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. फर्स्ट इफेक्ट आहे किंवा सेकंड इफेक्ट आहे. त्याला आपण मागील पोर्शन मध्ये त्याला आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणलो होतो. आता इथं आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर आता एमसीजी मूविंग कॉइल गॅलोनोमीटर. एक करंट सेन्सिटिव्ह गॅलोनोमीटर आहे किंवा याच्यामध्ये काय सांगता येतं, डिफ्लेक्शन ऑफ दिस कॉइल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल. म्हणजे आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थीटा सांगता येतं आपल्याला. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ एमसीजी आहे किंवा मूव्हिंग कॉइल गॅलोनोमीटर आहे आणि इट इज ए करंट सेन्सिटिव्ह आहे. इट इज व्हेरी सेन्सिटिव्ह डिव्हाइस युज्ड फॉर मेजरमेंट्स ऑफ करंट अँड व्होल्टेजेस. आपण मागल्या चॅप्टर मध्ये देखील पाहिलेलं आहे. करंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंटला आपण अॅमीटर म्हणतो आणि व्होल्टेज मेजरिंग इन्स्ट्रुमेंटला व्होल्टमीटर म्हणतो. आणि दीज आर द मॉडिफाईड फॉर्म्स ऑफ गॅलोनोमीटर्स आहेत. गॅलोनोमीटर म्हणजे काय आहे, करंट सेन्सिटिव्ह आहे, सेन्सिटिव्हिटीची फार आहे. इट यूज ऑफ लार्ज डिफ्लेक्शन फॉर स्मॉल अमाउंट ऑफ करंट. If you want to measure the current directly with the help of galvanometer, we cannot measure desired range because its coil is very sensitive. Large amount of current passes through the coil, then it gets damaged. Therefore, its conversion. त्याचं कन्वर्जन करतो कशाचा, गॅलोनोमीटरचं अॅमीटर मध्ये करंट मोजण्यासाठी आणि व्होल्टमीटर मध्ये पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी किंवा मागील चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच काय आहे, इट इज ए सेन्सिटिव्ह डिव्हाइस युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ करंट अँड व्होल्टेज. इट गिव्स द लार्ज डिफ्लेक्शन फॉर द स्मॉल अमाउंट ऑफ करंट. सो its modified form is used for the measurement of currents and voltage as seen in the last chapter. It consists of a coil of several turns mounted on such a way that it can be freely rotated about a fixed axis in a radial uniform magnetic field. Cylindrical square makes the field radial and strong. The coil rotates due to torque. आता पाहिल्याप्रमाणे torque is equal to आपल्याला काय सांगता येतं, torque is equal to NIEP. N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आहेत, I म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल आहे, A म्हणजे काय, एरिया ऑफ द कॉइल आहे आणि B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे. त्याच्यामध्ये युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण ठेवतो. दिस इज द टॉर्क प्रोड्यूस्ड ड्यू टू टॉर्क का निर्माण झालेलं आहे. वेअर B इज द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड, N इज द नंबर ऑफ टर्न्स आहे of the coil, and A is the area of the coil, and I is the current flowing through the coil. Here sin theta is equal to 1 as the field is radial. However, this torque is counterbalanced by a torque due to spring fitted action. आता बघा हे काय आहे आपल्याकडे, एमसीजी आहे, स्ट्रॉंग मॅग्नेट्स आहे. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, रेक्टँग्युलर कॉइल ठेवलेला आहे. बघा ह्याच्यामध्ये आपण, दिस इज द रेक्टँग्युलर कॉइल आहे. ह्याच्यामध्ये आपण दोन मॅग्नेट्स ठेवलेले आहेत. बघा स्ट्रॉंग मॅग्नेट्स आहेत. हे एन पोल आहे आणि एस पोल आहे. आता हे रेक्टँग्युलर कॉइल which is in uniform magnetic field of induction. आता ह्याच्यामध्ये आपण हे कॉइल आहे आणि आता इथं आपण जर पाहिलं तर इथं
मिरर आहे, हे काय आहे मिरर. त्याच्यामध्ये अप्पर सस्पेन्शन, हे काय आहे अप्पर सस्पेन्शन. इथं लोअर सस्पेन्शन. इथं फॉर्मर आहे. इथं आयर्न कोयर आहे, विच इज ए स्टेशनरी. त्याच्यानंतर इथं मुव्हिंग कॉइल आहे, काय आहे मुव्हिंग कॉइल. हे काय आहे MC आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे काय केलं काय हे moving coil. Iron coil. Permanent magnet. आता याच्यामध्ये बघा आपण MCG काय आहे करंट सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे विच इज यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ करंट्स अँड व्होल्ट. किंवा ह्याला आपण ॲमीटर आणि व्होल्टमीटर म्हणतो, विच आर द मॉडिफाईड फॉर्म्स ऑफ गॅल्व्हनोमीटर्स आहेत. दिस काउंटर टार्क्यू बॅलन्सेस द मॅग्नेटिक tarque so that the fixed steady current I in the coil produces a steady angular deflection phi. Larger the current is the larger the deflection. जेवढा करंट जास्त तेवढं डिफ्लेक्शन जास्त. म्हणजेच मी तुम्हाला दाखवलेलं आहे I is directly proportional to the theta. करंट वाढला डिफ्लेक्शन वाढतो, म्हणजेच I is directly proportional to थीटा सांगता येतं आपल्याला इथं. म्हणजेच इथं आपण काय सांगू शकतो लार्जर द करंट लार्जर द डिफ्लेक्शन अँड लार्जर इज द टार्क्यू ड्यू टू द स्प्रिंग. इफ phi is the deflection, the restoring torque due to the spring is equal to k theta. Restoring torque काय सांगता येतं के फाय सांगता येतं. K is the constant called torsional constant of spring. Thus K is equal to काय सांगता येतं K phi is equal to NIEP. This is आता काय सांगता येईल आता फाय बरोबर काय सांगता येईल मग आपल्याला इथं phi is equal to NEP upon K into I सांगता येतं. ब्रॅकेट मधले टर्म जर कॉन्स्टंट असतील तर ह्याच्यानं आपल्याला काय सांगता येतं फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आय. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं thus the deflection phi is proportional to the current. Modern instruments use digital ammeter and voltmeters and do not use such a MCG. डिजिटल इन्स्ट्रुमेंट मध्ये व्होल्टमीटर आणि ॲमीटर त्याच्यामध्ये आपण MCG चा डायरेक्ट उपयोग करू शकत नाही. This is about MCG moving coil galvanometer.
Now see about magnetic dipole moment. Dipole moment. Magnetic dipole moment म्हणजेच काय? त्याच्यामध्ये इट इज द प्रॉडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ. आता मॅग्नेटिक लेंथ म्हणजे काय सांगता येतं आपल्याला? डिस्टन्स बिटवीन द टू पोल्स ऑफ मॅग्नेट. मॅग्नेटला दोन पोल असतात म्हणून त्याला आपण डायपोल म्हणतो. टू पोल्स ऑफ मॅग्नेट कॅनॉट बी सेपरेटेड, सो इट इज कॉल्ड एज द डायपोल. अँड द डिस्टन्स बिटवीन two poles of magnet is called as the magnetic length. आणि magnetic length बरोबर आपण 5/6 into geometric length सांगतो. आणि magnetic length is always less than geometric length. कशामुळं? Two poles of magnet does not lie exactly at the edges of magnet which lies inside the magnet. Therefore magnetic length is less than geometric length असते आपल्याला माहित आहे. तर आता इथं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट वी नो दॅट करंट कॅरिंग कॉइल ऍक्ट्स एज ए मॅग्नेटिक डायपोल. कारण आपल्याला माहित आहे करंट कॅरिंग कॉइल प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड अराउंड इट. म्हणजेच काय होतं? इट ऍक्ट्स एज ए magnetic dipole which describes the magnetic dipole. आता magnetic dipole आपण कशाने दाखवतो? magnetic dipole mu ने दाखवतो. This is the magnetic dipole and n is the unit vector आहे. unit vector काय आहे? unit vector आहे. Normal to the plane of the coil and direction of mu is in the direction of unit vector. म्हणजे तिथे आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट बरोबर काय सांगता येतं? A where n is the number of turns आहे, I is the current passing through the coil आहे, and A is the area of the coil आहे. हे आपल्याला माहित आहे. किंवा एरिया ऑफ ईच टर्न ऑफ कॉइल आहे. The field, if the field is uniform, the magnetic field, B, the torque responsible for the rotation of the coil is the torque for rotation is equal to mu B sin theta. Mu B sin theta, this is the torque responsible for the rotation of the coil, and theta is the angle between theta is angle between mu and B. Mu and B. Therefore, torque 2 is equal to काय सांगता येतं? क्रॉस प्रोडक्ट ऑफ mu and B as torque is the cross product of P and E. Here P is the electric dipole moment. Above equation gives analogous to each other. हे दोन्ही इक्वेशन above two equation analogous to each other. अशा प्रकारे आपण काय पाहिलं? मॅग्नेटिक डायपोल पाहिलेला आहे. आता मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए डायपोल. Potential energy of a dipole. Dipole म्हणजे two poles of magnet which cannot be separated from each other, so it is called as dipole म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे मॅग्नेटिक डायपोल फ्रीली सस्पेंडेड, बघा फ्रीली सस्पेंडेड
freely suspended in a magnetic field possess magnetic potential energy because of its orientation in the field. In the field, magnetic potential energy is associated with an magnetic dipole moment. Magnetic potential energy is associated with magnetic dipole moment on account of its orientation in magnetic field. The magnetic potential energy of a magnetic dipole mu in a magnetic field is magnetic potential energy U is equal to mu dot B आणि U is equal to magnetic dipole moment is equal to काय सांगता येतं potential energy mu B cos theta काय सांगता येतं cos theta where theta is the angle between mu and B. त्याच्यामध्ये बघा आता आपण इथं केस 1 घेतलेले आहे केस 1 आणि हे काय आहे केस 2. आता केस 1 बघा केस 1 if theta is equal to 0 as shown in figure काय दाखवता येतं आपल्याला U is equal to UB cos theta UB cos theta cos 0 ची किंमत काय असते 1 असते म्हणून आपल्याला काय मिळाला mu B मिळाला म्हणजे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम if a magnetic dipole in a magnetic field, that is when magnetic dipole moment and magnetic field are parallel to each other and it is a minimum आहे काय आहे मिनिमम आहे काय आहे मिनिमम आहे magnetic potential energy when mu and B are parallel to each other. This is the minimum magnetic potential energy. आता केस 2 बघू. केस 2 मध्ये आपल्याला काय सांगता येईल if theta is equal to 180 degree theta कोण किंवा cos theta cos 180 ची किंमत काय होते -1 होते as shown in figure therefore U is equal to minus mu B cos theta is equal to minus mu B cos 180 is equal to minus mu B into minus 1 is equal to minus plus झाला which is a maximum. This is the maximum. This is the maximum magnetic potential energy that is when mu and B are anti-parallel. कशा आहेत एकमेकाला anti-parallel आहेत आणि ते आपल्याला काय देतं anti-parallel to each other maximum magnetic potential energy देतात.